नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत, कणकेचा शिरा, ज्याला कडा प्रसाद असे सुद्धा म्हणतात. तर साहित्य बघूया. 1 वाटी तूप, थोडे बदाम, थोडी विलायची, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी साखर. सगळं समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. कढई तापलेली होती, त्यामध्ये तूप वितळवून घेतलं आणि नंतर गव्हाचं पीठ घातलं आहे. हे पीठ आपल्याला थोडं जास्त भाजावं लागणार आहे. जितकं जास्त भाजणार त्याची चव एकदम छान येणार. तुम्ही बघू शकता भाजून ते गोल्डन रंगापर्यंत आलेलं आहे आणि तूपसुद्धा याचं सुटायला लागलेलं आहे. तसंच हे पीठ भाजून भाजून हलकंसुद्धा झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गोड होण्यासाठी साखर किंवा गूळ घालायचा आहे. तर इथे आज आपण साखर वापरणार आहोत गोडासाठी. तर डायरेक्ट साखर न घालता आपल्याला त्याचं पाणी बनवून घ्यायचं आहे. 2.5 वाटी एकदम गरम पाणी घेतलं होतं मी. त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आणि साखर विरघळवून घेतली आहे. पाक नाही बनवला आहे. आणि मग जे पीठ होतं त्यामध्ये थोडे बदामाचे काप घातलेले आहे आणि परतवून घेतले आणि पूर्णपणे तूप सुटल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून हे साखरेचं पाणी घातलं आहे. गुठळ्या बनणार नाही याची काळजी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर एकदम छान स्मूथ टेक्स्चर याला आलेलं आहे. झाकण ठेवायचं, एक वाफ घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये कुटलेलं विलायचीचं पावडर टाकायचं आहे. एक छान सुगंध या पदार्थाला येतो. हा आपला कडा प्रसाद म्हणजेच गोड शिरा कणकेचा हा तयार झालेला आहे. कढईला जेव्हा आपण परतवतोय तर थोडासुद्धा इथे जास्त चिपकत नाही आहे. याचा अर्थ हा आहे की एकदम परफेक्ट हा शिरा तयार झालेला आहे. नैवेद्यासाठी तुम्ही हा लगेच देवासमोर ठेवू शकता किंवा मुलांनाही लगेच खायला देऊ शकता. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. थँक्यू.